मध्यरात्रीची वेळ होती. एका खाजगी वाहन बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयाच्या परिसरात येते. अर्धमेलेल्या अवस्थेमधील एका व्यक्तीला स्ट्रेचरवरून घेतलं जातं. त्याचवेळी एक महिला मोठमोठ्याने रडत असते. रुग्णालय परिसरात सर्वत्र गोंधळ उडालेला असतो. डॉक्टर देखील रुग्णाची अवस्था पाहून तात्काळ रुग्णालयाच्या कक्षात घेतात. त्या ठिकाणी सदरील महिला माझ्या पतीला वाचवा म्हणून हंबरडा फोडत असते. नातेवाईकांची देखील सदरील व्यक्तीला वाचवण्यासाठी गडबड सुरू असते. डॉक्टर सर्व बाजूनी प्रयत्न करत असताना दिसतात. ECG लावला जातो. इतर डॉक्टरही वेगवेगळ्या मार्गाने तपासणी सुरू करतात आणि काही क्षणात रडणाऱ्या महिलेचा आवाज तीव्र होतो. कारण तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी आता तुमचं पती जिवंत राहिले नाहीत असा निरोप त्या ठिकाणी मिळतो. नातेवाईकांची गर्दी सदरील महिलेचा पती गेल्याचं दुःख तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होतं. त्याचवेळी पोलीस प्रशासनातील काही कर्मचारी त्या ठिकाणी येतात. सदरील व्यक्तीचा मृत्यू कशामुळे झाला असा प्रश्न जेव्हा विचारला जातो त्यावेळेस डॉक्टरही त्यांना हार्ट अटॅक आल्याचा प्राथमिक अंदाज सांगतात. त्याचवेळी एका पोलीस कर्मचाऱ्याची नजर त्या मयत व्यक्तीच्या गळ्याकडे जाते. तेव्हा त्याच्या गळ्याच्या भोवती काळे व्रण दिसून येतात आणि पोलिसांच्या डोक्यात लख्ख प्रकाश पडतो. जेव्हा या प्रकरणाच्या खोलवर ते जातात त्यावेळी त्यांच्या पायाखालची जमीनच सरकते. कारण त्या पाठीमागे कोणी बाहेरचा व्यक्ती नव्हता, तर पत्नीनेच पतीला कशा प्रकारे संपवलं होतं तेच तिने पोलिसांना सांगितलं. अंबाजोगाई तालुक्यात घडलेल्या या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलाय. नेमकं प्रकरण काय होतं तेच आपल्याला या स्टोरीच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे. नमस्कार, मी जनार्दन राऊत आणि तुम्ही पाहत आहात क्लिक टू न्यूज. यासाठी मित्रांनो आपल्याला जावं लागेल बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यात असलेल्या पाटोदा गावामध्ये. या गावात शरीफ पठाण याचं नसरीन बरोबर लग्न झालेलं होतं. शरीफ हा कष्टाळू होता, त्यामुळे त्याने संसाराला आकार दिलेला होता. लग्न होऊन अनेक वर्षांचा कालावधी देखील झालेला होता. शरीफ आणि नसरीन यांचा एक मुलगा देखील त्यांना होता. तो देखील लग्नाच्या वयाचा झालेला होता. घरात सर्व काही सुखाचे दिवस सुरू झालेले होते. त्याचवेळी शरीफ पठाण यांना ज्या प्रकारच्या वाईट सवयी लागायला सुरुवात झाली होती ती त्यांच्या अंगलट येण्याची शक्यता होती. त्यामुळे घरात जो काही कष्टाचा पैसा येत होता त्या कष्टाच्या पैशातून घरातील सर्व संसार सुखाचा सुरू होता. हे जेव्हा नसरीन शरीफ याला सांगू लागली त्यावेळी शरीफ याच्या अंगातील सैतान माणूस जागा होऊ लागला. घरात मी कमाई करतो, मी सर्व संसार चालवतो, तुला जेवढं सांगितलं तेवढं तू का करत नाही असं म्हणून जे काही घरात वाद सुरू झाले होते ते सर्व मुलगा साहिल हे ऐकत होता. पण मोठ्यांच्या पुढे जायचं नसतं हे त्याला देखील माहिती होतं. त्यामुळे तो काहीच बोलत नव्हता. गेल्या अनेक वर्षांच्या संसाराला शरीफ याच्या वाईट सवयीमुळं वाईटच दिवस येऊ लागले होते. 2 दिवसाला 3 दिवसाला शरीफ हा मध्यरात्री घरी यायचा, पत्नीला उठवायचा आणि तिच्याबरोबर कोणत्या ना कोणत्या कारणावरून त्याचं भांडण सुरू व्हायचं. कारण एक नव्हतं, अनेक कारणं होती. तरी देखील नसरीन हे सर्व काही सहन करत होती. अनेक वर्षापासून नसरीन हिनं हे सर्व तर सहन केलं होतं. त्यामुळे आता जो काही त्रास तिला असाही वाटू लागला होता. त्यामुळे ती कधी एकदाच शरीफपासून आपली सुटका करून घेईल असं तिच्या मनात विचार येत होते. मात्र झोपण्यापूर्वीच जर शरीफ काय करेल याची भीती नसरीनच्या मनात कायम असायची. शरीफ याच्या वागण्यामुळं शेजारी जे काही आजूबाजूला लोक राहत होते त्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागत होता. ज्या पद्धतीचं त्याची शिवेगाळ असेल, ज्या पद्धतीत त्याची वागणूक असेल ते सर्व सहन शेजारी लोक पण करीत होते. मित्रांनो, मंगळवार 30 जून 2026 रोजीचा तो दिवस होता. सकाळी कामानिमित्त बाहेर पडलेला शरीफ हा रात्री घरी आला होता. घराचा दरवाजा वाजवला होता. त्यावेळी नसरीन हिनं घराचा दरवाजा देखील उघडला. जेवणासाठी शरीफ याला विनंती केली, पण शरीफ याच्या मनात असलेली आग त्याला शांत बसून देत नव्हती. शरीफ याच्या चेहऱ्यावरचा राग नसरीन याला स्पष्टपणे दिसत होता. त्यामुळे नसरीन ही झोपायला गेली. मात्र शरीफ याच्या मनात असं होतं की नसरीन हिने तिला पैसे द्यावेत म्हणजे पुन्हा दारू पिण्यासाठी त्याला जाता येईल. पण नसरीन हिने विरोध केला आणि येथेच सर्व कार्यक्रम फसला गेला. मी पती असून माझं तू ऐकत नाही असं म्हणून तो शिवीगाळ करत होता, मारहाण करू लागला होता. आणि मुलगा तर घरात काही नव्हता, तो काही कामानिमित्त बाहेर गेलेला होता. घरात फक्त शरीफ आणि नसरीन हे दोघेच होते. शरीफ यांनी नसरीनचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला. असह्य, थकलेली आणि कित्येक वर्षाच्या अन्यायाने पेटून उठलेली नसरीन त्या रात्री वेगळ्याच रूपात आली होती. तिच्या डोक्यात रागाची जी भनक निर्माण झाली होती तीच आता ठेंगी पडली होती. रोज रोज मरण सोसण्यापेक्षा आज सगळंच संपून टाकते, तुझा रोजचा त्रास मी सहनच करणार नाही असं म्हणून रागाच्या भरात नसरीनची ताकद वाढली होती.
शरीफ नशेत असल्यानं स्वतःचा बचाव करू शकला नाही. नसरीनने कोपऱ्यात पडलेल्या घरातील एक काळी वायर उचलली आणि ती वायर शरीफ याच्या गळ्याभोवती गुंडाळली आणि संपूर्ण ताकदीनं तिने ते ओढली. शरीफ याने ओरडण्याचा प्रयत्न केला, पण नसरीने हात काही सोडला नाही. 1 मिनिट झालं, 2 मिनिट झालं. 3ऱ्या मिनिटाला शरीफ याची हालचाल पूर्णपणे बंद झाली, कारण यामध्ये शरीफ याचा जीव गेलेला होता. खोलीत आता फक्त नसरीन शांत बसलेली होती. आयुष्याच्या साथीदाराचा जीव घेतला होता, पण आता पुढे काय करायचं हा प्रश्न तिच्या डोक्यात सुरू होता. राग शांत झाल्यावर नसरीनला जाणीव झाली की तिनं नेमकं काय केलंय. समोर प्रतीचा मृतदेह पडलेला होता. आता पोलिसांपासून कसं वाचायचं, कसा बचाव करायचा हे तिच्या डोक्यात सुरू झालेलं होतं. त्याच वेळेस एक भयानक कट तिने रचला. स्वतःचे केस विस्कटलेले, डोळ्यात पाणी आणलं आणि नातेवाईकाला फोन केला की अहो, यांना अचानक हार्ट अटॅक आलाय. हे बोलत नाही, त्यांची हालचाल बंद झाली. ज्यावेळेस नातेवाईकांना, शेजाऱ्यांना याची माहिती झाली, त्यावेळेस तात्काळ त्यांनी शरीफ याचं घर गाठलं आणि घरी गेल्यानंतर एका खाजगी वाहनातून त्याला अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात उपचारासाठी आणण्यात आलं. त्या ठिकाणी नसरीन मोठमोठ्याने रडू लागली होती. डॉक्टरांना विनंती करू लागली होती की माझ्या पतीला वाचवा. ती प्रार्थना देखील करत होती, पण शेवटी डॉक्टरांनी शरीफ याची तपासणी करून तो मयत झाल्याचं सांगितलं. त्यानंतर रुग्णालयातून ही माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात पोहोचली. नैसर्गिक मृत्यू वाटत असल्यामुळं सुरुवातीला हे सगळं शांत होतं. मात्र रुग्णालयात जेव्हा पोलीस निरीक्षक मुरलीधर खोकले यांचा प्रवेश झाला, त्यावेळी वातावरण वेगळंच बदललं. खोकले यांनी मृतदेह पाहिला. हा मृतदेह ज्या पद्धतीचा दिसत होता तो तितका साधा नव्हता. जर हार्ट अटॅक जर आला असेल तर मृतदेहाच्या गळ्याभोवती जो काळसर वर्ण आहे ते कशाचे आहेत आणि अंगावर देखील वरखडे आहेत. असं जेव्हा पोलीस खोकले यांनी इतर कर्मचाऱ्यांना विचारायला सुरुवात केली, तेव्हा त्यांना देखील यावर संशय आला. त्यांनी शरीफ यांची पत्नी नसरीन हिला चौकशी करण्याच्या निमित्ताने एका बाजूच्या रूममध्ये घेतलं आणि तिथे त्या ठिकाणी तिची चौकशी सुरू झाली. आता सुरुवातीला तर शरीफ याचा मृत्यू हार्ट अटॅकने झाल्याचं सर्वत्र कळालं होतं. ती स्वतः देखील सांगत होती. मात्र प्रत्यक्षात जेव्हा पोलीस अधिकाऱ्याने गळ्यावरच्या वर्णाकडे लक्ष केंद्रित केलं, तेव्हा नसरीन हिची बोलतीच बंद झाली. जो काही प्रकार झाला होता तिने तो सर्व पोलिसांना सांगितला. साहेब, मला माफ करा. ते मला रोज दारू पिऊन मारत होते. माझा जो काही छळ करत होते, मी ह्या छळाला कंटाळले होते. मीच त्या काळ्या वायरने त्यांचा गळा आवळला. पोलिसांनी अवघ्या काही वेळात समोर आणलं होतं की त्या शरीफ याला कोणी मारलं. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांच्या सतर्कतेमुळे एक मोठा बनाव उधळला गेला होता. शवविच्छेदन अहवालातही स्पष्ट झालं की शरीफ पठाण याचा मृत्यू हृदयविकाराने नाही तर गळा आवळल्यामुळे झाला. त्याचा श्वास कोंडला होता, पण ते जे काही तिने कट रचलेला होता नसरीन त्याच्या पत्नीनं, तो सर्व या ठिकाणी उघड झाला. पण या कथेतील सर्वात दुर्दैवी वळण म्हणजे पुढं आहे. ज्या मुलाला जन्म दिला त्या 24 वर्षाच्या मुलाला म्हणजेच साहिल शरीफ पठाण याला आपल्याच सख्या आईविरुद्ध पोलिसात फिर्याद द्यावी लागली. पोलिसांनी साहिलच्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलीस ठाण्यात आरोपी नसरीन विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023च्या कलमांतर्गत 103, 115, 2 अन्वये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी नसरीनला अटक केली आहे. मंगळवारी जेव्हा तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं, तेव्हा न्यायालयाने तिला 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मात्र या खळबळजनक प्रकरणाचा पुढील तपास आता सध्या पोलीस निरीक्षक संतोष जाधवर हे करत आहेत. पोलीस निरीक्षक खोकले, PSI रहीम चौधरी, पोलीस कर्मचारी कल्याण देशमाने, सिद्धेश्वर, राहुल भोसले आणि बासर यांच्या सतर्कतेमुळे कायद्याच्या हाताने जे गुन्हेगाराला पकडलंच. मात्र लक्षात घ्या, दारूचं व्यसन, त्यातून निर्माण झालेली कौटुंबिक छळ आणि एक क्षणाचा राग, या 3 गोष्टींनी एका हसत्या खेळत्या कुटुंबाचा अंत केला. पती तर गेला, मात्र पत्नी देखील जेलच्या अंधाऱ्या कोठडीत गेली आणि अनाथ झाला तो 24 वर्षाचा साहिल पठाण. मित्रांनो, जे काही हे प्रकरण घडलं होतं हे अतिशय भयंकर स्वरूपाचं आहे. त्यामुळे ज्यावेळेस आपण घरात वाद करतो अथवा एखादं व्यसन आपल्याला असेल तर आपण काळजी घेतली पाहिजे की यापासून आपण दूर कसं राहिलं पाहिजे. व्यसन करा तुम्ही, परंतु त्यामध्ये वाद निर्माण होणार नाहीत असं व्यसन करू नका आणि त्याचे टोकाचे पाऊल उचलले जातील हे देखील काळजी घ्या, सतर्क राहा. एवढंच या कथेच्या स्वरूपातून तुम्हाला सांगायचं आहे. पुन्हा नंतर भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.